गुड इव्हनिंग मित्रांनो, आज आपण आपल्या स्कॉलरशिप विषयांतर्गत टॉपिक मिसेलेनियस आणि सब टॉपिक ब्लॉक या विषयातून आपण इंग्रजी विषयातून आपण हा आजचा पाहणार आहोत. तर तत्पूर्वी आपण थोडं वेटेज त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. टोटल क्वेश्चन्स, टोटल मार्क्स, बेसिक कन्सेप्ट आपण अशा पद्धतीने माहिती घेणार आहोत. तर यामध्ये आपण जर विचार केला सिलेबसच्या दृष्टिकोनातून तर वेटेज जे आहे तर ते 4% आहे साधारणपणे. जर 100 जर आपण टोटल 100 पैकी जर 4 तर त्यापैकी जर टोटल क्वेश्चन्स जर 25 असतील इंग्रजीचे तर त्याच्यामध्ये एक हा म्हणजे प्रश्न त्यामध्ये येऊ शकतो. तर या पद्धतीने प्रश्न त्याच्यामध्ये असू शकतात किंवा येऊ शकतात. तर बघा, मग त्या एका प्रश्नाचा जो मार्क आहे मिनिमम क्वेश्चन 1 आहे, 1 किंवा 2 आणि टोटल मार्क्स जे आहेत ते 2 आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकतात किंवा असतात. तर अशा पद्धतीने नंतर ह्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट काय आहे. मग आता त्याच्यामध्ये ब्लॉक्स मध्ये जर आपण एक खोलवर जाऊन जर विचार केला तर मिनिट हँड आहे. मिनिट हँड त्याच्यानंतर मिनिट हँड नंतर महत्वाची गोष्ट जी आहे तर ती गोष्ट त्याच्यामध्ये वेटेज आहे. सॉरी, वेटेज मिनिट हँड नंतर AM आहे, अँटी मेरिडियम, त्यानंतर ओव्हर हँड आहे, सेकंड हँड आहे, पोस्ट मेरिडियम आहे. अशा काही गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. तर ते आपल्याला या ठिकाणी त्यांचा विचार करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बघा, आता मिनिट हँड जो घड्याळामधला जो मोठा काटा आहे तर तो मोठा काटा जो आहे त्याला आपण मिनिट हँड असं म्हणतो आणि जो छोटा आहे काटा शॉर्ट हँड तर त्याला आवर हँड असं म्हटलं तरी चालतं. आणि जो जास्त वेगाने काटा तो जात असतो तर त्याला आपण सेकंड हँड असं म्हणतो किंवा तो सेकंड हँड असतो. तर बघा, अँटी मेरिडियम आणि पोस्ट मेरिडियम अर्थातच AM आणि PM ह्या 2 गोष्टी ज्या आहेत तर अँटी मेरिडियम म्हटल्यानंतर दुपार पूर्व आणि पोस्ट मेरिडियम जे आहे ते दुपार नंतर हे आपण प्रामुख्याने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जर आपण व्यवस्थितरित्या लक्षात ठेवलं तर घड्याळ जे आहे ते कळणं किंवा घड्याळावर आधारित जे क्वेश्चन्स असतील तर ते आपल्याला अवघड जात नाही. तर अशा पद्धतीने तर त्याच्यानंतर इव्हिनिंग आहे, नून आहे आणि नंतर हाफ आहे. हाफ तर हाफ याच्यामध्ये 30 मिनिटं झाल्यानंतर आपण त्याला म्हणू शकतो की हाफ. आणि क्वार्टर हा एक असाच भाग आहे, हाफ, क्वार्टर आणि 2. तर ह्या गोष्टींमध्ये जर 11 वाजण्यासाठी जर 5 मिनिट कमी असतील तर आपल्याला 5 to 11 असं आपल्याला म्हणता येतं. किंवा आपण तसं म्हणू शकतो 11:10 वाजून 15 मिनिटं झालेली वेळ जर असेल तर मराठीमध्ये आपण त्याला 5 to 11 अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर मॅक्झिमम, मिडनाईट, मिनिमम ह्या गोष्टी आपल्याला काही सांग त्याच्या जास्त विश्लेषण करण्याच्या गरजेच्या नाही. तर अशा पद्धतीने एक बेसिक कन्सेप्ट जे आहे ते आपण म्हणू शकतो किंवा असं त्याबद्दल आपण विचार करू शकतो. इव्हिनिंग, हाफ, 2, नाईट, पास्ट म्हणजे 30 मिनिट
जर आपण विचार केले तर 30 मिनिटानंतर हाफ पास्ट 4, तर अशा पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो किंवा विचार करू शकतो. आणि मिडनाईट, मॅक्झिमम, मिनिमम या गोष्टी आपण आता पाहिलेल्या आहेत, शिकलेलो आहोत. त्यानंतर क्वार्टर जे आहे ते बघा, प्रत्येक घड्याळामध्ये 4 क्वार्टर्स आहेत. 3 पर्यंतचा एक क्वार्टर आहे, 6 पर्यंतचा एक क्वार्टर आहे, 9 पर्यंतचा एक क्वार्टर आहे आणि 12 पर्यंतचा एक क्वार्टर आहे. मग ह्याच्यामध्ये काय आपण म्हणू शकतो, तर क्वार्टर म्हणजे 15 मिनिटाचा एक क्वार्टर आहे. मग आता 15 मिनिटामध्ये जर आपण विचार केला तर तो अँगल जो आहे, जर 15 मिनिटाचा जो अँगल आहे तो राईट अँगल आहे आणि 3 पर्यंत एक राईट अँगल, 6 पर्यंत एक राईट अँगल, 9 पर्यंत एक राईट अँगल आणि 12 पर्यंत एक राईट अँगल. अशा पद्धतीने आपण त्याला म्हणजे विचार करू शकतो. मग आता राईट अँगल जो आहे, तर राईट अँगल जो आहे म्हणजे प्रत्येक 15 मिनिटांनंतर 3 नंतर जे आहे ते 90 अंशाचा कोण एक होतोय, 6 नंतर दुसरा 90 अंशाचा कोण आणि 7 नंतर 9 नंतर जो आहे तो एक 90 अंशाचा कोण होतोय आणि म्हणजे आणि 12 नंतर जो आहे तो एक 90 अंशाचा कोण आपल्याला या ठिकाणी होतोय. तर मग बघा आता यानंतर आपण जर कॅल्क्युलेशन जर करत गेलो तर 60 सेकंदचा 1 मिनिट होतोय, 60 मिनिटांचा 1 तास होतोय, 24 तासांचा 1 दिवस होतोय. हे आपण फक्त रिवाइज करतोय. 365 दिवसांचा 1 वर्ष होतोय आणि टोटल साधारणतः 4 राईट अँगल, 4 राईट angles are there. So 90 into 4 is equal to 360 degree. म्हणजे एवढं तो टोटल जो अँगल आहे तर तो टोटल अँगल 360 डिग्रीचा आहे. अँगल आफ्टर इन क्वार्टर म्हणजे प्रत्येक क्वार्टर 4 क्वार्टर्स आहेत आहे, 4 क्वार्टर्स. 4 quarters are there. In each quarter, one angle is of 90 degree, another angle is of 90 degree. 4 quarters, so 360 degree. Total angle measurement is 360 degree. And in every minute, प्रत्येक मिनिटामध्ये जर आपण विचार केला कन्वर्ट झाला तर त्याच्यामध्ये 6 अंशाचा एक कोन होत असतोय. म्हणजे पहिला मिनिट, दुसरा मिनिट, तिसरा मिनिट आणि असं 15व्या मिनिटापर्यंत जर गेलो आपण तर टोटल 90 अंशाचा कोन त्या ठिकाणी होतोय. आणि इथं मात्र प्रत्येक मिनिटानंतर 6 अंशाचा कोन आपण हा कन्सिडर करू शकतो किंवा म्हणू शकतो. मग ह्या गोष्टी ज्या आहेत ते त्याच्यामध्ये बेसिक थिंग्स आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपण बेसिक गोष्टींमध्ये आपण म्हणू शकतो किंवा घेऊ शकतो. तर आपल्याला प्रॅक्टिस साठी आपण काही एक्झाम्पल्स घेऊया. तर बघा 12:30 if there is a time in a clock it's 12:30, then how can ज्यावेळेस 12 वाजून गेलेले आहेत आणि वरती 30 मिनिट झालेले आहेत त्यावेळेस आपल्याला 12:30 असं म्हटलं पाहिजे किंवा असं म्हणणं गरजेचं आहे. 12:30 म्हणजे पूर्ण 12 वाजलेले आहेत, त्याच्यानंतर 30 मिनिटं झालेले आहेत म्हणून 12:30 असणार. त्याच्यानंतर आता 3 o'clock किती पण वाजलेले असतात, 12 ताशी घड्याळामध्ये जर आपण विचार केला कितीही समजा 9 वाजले, 10 वाजले, 11, 12, 13, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर इट इज 3 o'clock, इट इज 4 o'clock, इट इज 5 o'clock, इट इज 6 o'clock, इट इज 7 o'clock, इट इज 8 o'clock, इट इज 9 o'clock. अशा पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे हे एक गोष्ट o'clock असं आपण म्हणणं गरजेचं आहे. आता मगाशी आपण सांगितलंय तू हे कधी वापरायचंय आपण, तर ज्या वेळेस 2ला 5 मिनिटं कमी असतील, 3ला 5 मिनिटं कमी असतील, 4ला 5 मिनिटं कमी असतील
6ला 5 मिनिटं कमी असतील, 11ला 5 मिनिटं कमी असतील, त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस इट इज 5 to 3, इट इज 5 to 4, इट इज 5 to 6, इट इज 5 to 7, इट इज 5 to 8. म्हणजे 8ला जर 5 मिनिटं कमी असतील तर आपल्याला 7:55 ही वेळ कशी सांगायची, तर इट इज 5 to 8, इट इज 5 to 9. म्हणजे 8 वाजून 55 मिनिटं जर झालेले असतील तर आपल्याला त्या ठिकाणी टू हा शब्द वापरणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे, काय लक्षात येत आहे, क्वार्टर, क्वार्टर, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 2, हे 3 ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतर हाफ, ज्यावेळेस अर्धा तास झालेला आहे त्यावेळेस आपण हाफ वापरतोय, ज्यावेळेस ही मिनिट कमी आहे त्यावेळेस आपण 2 वापरतोय, आणि ज्यावेळेस वाजून पुढे काहीतरी मिनिट झालेले आहेत त्यावेळेस आपण 5 हा शब्द वापरतोय, आणि 15 मिनिट कमी किंवा जास्त असतील त्यावेळेस आपण क्वार्टर हा शब्द वापरतोय. तर ह्या जर 4 गोष्टी आपल्याला लक्षात आल्या तर आपल्याला घड्याळ हे कळल्याशिवाय राहणार नाही. घड्याळावर आधारित कुठलाही प्रश्न आपल्याला वी कॅन सॉल्व दॅट एनी क्वेश्चन आपण कुठली क्लॉक. तर बघा, इट इज क्वार्टर टू 3. मग आता 15 मिनिट इथे कमी आहेत, मग आपण त्याला 2:45 असं म्हणू शकतो. आणि इट इज क्वार्टर पास्ट 2, म्हणजे 2 वाजून हा 5 हा आपण कुठे घेतलेला आहे, 2 वाजून 15 मिनिट झालेले आहेत त्यावेळेस मात्र आपण क्वार्टर पास्ट 2, 2 वाजून 15 मिनिट झालेले आहेत, म्हणजे 2 पूर्ण वाजलेले आहेत, नंतर 15 मिनिट झालेले आहेत, म्हणून क्वार्टर पास्ट आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. आता पुन्हा एकदा अँटी मेरिडियन. तर बघा, मध्यान्हपूर्व जर वेळ आपल्याला सांगायची असेल, मध्यान्हपूर्व वेळ आपल्याला सांगायची असेल तर आपल्याला अँटी मेरिडियन असं म्हणावं लागतंय, आणि मध्यान्होत्तर जर वेळ आपल्याला सांगायची असेल तर पोस्ट मेरिडियन असं आपल्याला म्हणावं लागतंय. तर या बाबी आपल्या निश्चित लक्षात आलेल्या आहेत. आणखी जर थोडस डिटेलमध्ये जर सांगायचं झालं तर क्लॉक्स, तर ह्याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न असतात. प्रश्न साधारणपणे 1 किंवा 2 प्रश्न हे असतात. मग आता कसे प्रश्न असतात, तर बघा, आता पुढील कार्यक्रम हा किती वेळाचा आहे अशा पद्धतीचा प्रश्न सांगितला जातो. आपल्याला साधारणपणे काय विचारलं जातं की बाबा ह्या कार्यक्रम या वेळेस सुरुवात झालेली आहे आणि या वेळेस हा कार्यक्रम संपलेला आहे. मग या कार्यक्रम हा किती वेळाचा आहे हे ऑप्शन्स मध्ये आपल्याला सांगितलं जातं, आणि मग त्या करेक्ट ऑप्शन्स वरती आपल्याला वी हॅव टू टिक देअर ऑन करेक्ट ऑप्शन. देन आफ्टर पुढील घड्याळ कोणती वेळ दाखवते. इथं साधारणपणे असे 4 ते 5 घड्याळ दाखवली जातात असं, बरोबर आहे. 12, 3, 6, 9. मग आता हे घड्याळ जे आहे, स्पेसिफिक घड्याळ जे आहे ते कुठली वेळ दाखवते असा प्रश्न आपल्याला विचारला जातो, आणि पर्यायामध्ये त्याचं उत्तर लिहिलेलं असतं. कधी कधी मल्टिपल क्वेश्चन्स असू शकतात. 4 घड्याळ दाखवली जातात घड्याळ पर्यायामध्ये, आणि 4 पर्यायांमध्ये प्रत्येक घड्याळाची वेळ ही आपल्याला काय करायची असते, त्याच्याबरोबर ती तयारी करायची असते. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन्स हे विचारले जातात. म्हणजे कार्यक्रम किती वेळाचा, बघा, कार्यक्रम जो आहे तो किती वेळाचा, कार्यक्रम वेळाचा. एक दुसरा जो प्रश्न आहे तो पुढील घड्याळ कोणती वेळ दर्शवते. विच क्लॉक, पुढील घड्याळ, पुढील घड्याळ कोणती वेळ दर्शवते, कोणती वेळ दर्शवते. त्याच्यानंतर तिसरं जे प्रश्न असू शकतो, तर एक घड्याळ गेलं जातं आणि 20 मिनिटानंतर ते घड्याळ कोणती वेळ
दाखवेल असा सुद्धा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जातो. 20 मिनिटांनंतर ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल असा प्रश्न त्यामध्ये विचारला जातो. आणि ठराविक घड्याळामध्ये आता एवढे वाजलेले जर ठराविक जर हा झालेला आहे आणि तर 20 मिनिटांनंतर त्या घड्याळात किती हा हे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणि आता जर समजा हे जर समजा 4:30 झालेले आहेत, 4:05 झालेले आहेत किंवा कोणती पण वेळ झालेली आहे, 5:15 वेळ झालेली आहे, तर ही वेळ कोणते घड्याळ दाखवते, कोणते घड्याळ ही वेळ दाखवते, कोणते घड्याळ ही वेळ दाखवते. अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत चकवे प्रश्न आपण म्हणतो, तर असे विचारले जातात. आणि ह्या प्रश्नांमधून आपल्याला बरोबर जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट विचारात घेऊन आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर हे दाखवावं लागतं किंवा सांगावं लागतं किंवा ऍक्युरेट त्याला मार्क करावी लागते. असं सुद्धा विचारलं जातं, समजा 12 ताशीचे घड्याळ आहे, तर एखादं घड्याळ जे आहे तर ते 12 ताशी आहे आणि 12 ताशी घड्याळामध्ये जर समजा एखादी जी वेळ आहे 3 वेळा ज्या आहेत 3 वेळा 24 ताशी दिलेल्या जातात, 24 ताशी घड्याळाला दिलेल्या जातात. आणि एक वेळ जी आहे ती वेळ 12 ताशी घड्याळामध्ये दिली जाते, 12 ताशी घड्याळामधली घड्याळातील दिली जाते. तर मग ह्याच्यातला जो आहे तो ऑड टायमिंग कोणता आहे, ऑड टायमिंग कुठला आहे असं आपल्याला सांगितलं जातं. म्हणजे आपल्याला कुठलाही जरी प्रश्न आला किंवा ठराविक वेळ जे आहे ते कोणतं घड्याळ ही ठराविक वेळ दाखवत आहे असं आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जातं. आणि मग या प्रश्नासाठी तयार करण्यासाठी आपण त्याच्या बेसिक गोष्टी आहेत, तर ह्या बेसिक गोष्टी आपण महत्वाच्या करणं ज्या आहे त्या गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आता बघा, तर आपण काही प्रश्नांवरती फोकस करूया. तर ह्या प्रश्नामध्ये जर समजा आता बघा, इट इज 5 to 11 o'clock, इट इज 5 to 11 o'clock, the school bell will ring after 20 minutes, that means at ... o'clock. तर बघा त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत, 11:15, 11:45, 11:12 आणि 11 o'clock. आता ह्याच्यामध्ये कुठलं उत्तर आहे, आपण कुठलं उत्तर बोलू शकतो किंवा बोलू शकतो ह्याच्यामध्ये. तर आता बघा, इट इज 5 to 11. मग अशी आपण चर्चा केली होती, 2 हा शब्द कशासाठी येतो, तर 2 हा शब्द जो आहे त्या ठिकाणी 5 मिनिट कमी आहे, 11 वाजायला 5 मिनिट कमी आहे. मग the school bell will ring after 20 minutes, that means at ... o'clock. मग आता 5 मिनिट जे आहेत 11 वाजायला कमी आहेत आणि 20 मिनिटांनंतर काय होणार आहे, स्कूल बेल होणार आहे. मग स्कूल बेलचं टायमिंग काय असेल असं त्याचा प्रश्न आहे. दॅट मीन्स म्हणजे मग आता 11 नंतर जर 5 मिनिट आपण घेतले तर म्हणजे 20 मिनिट जर घेतले तर 11 वाजून 20 मिनिट होतात, परंतु इथं आधीच 11 वाजायला 5 मिनिट कमी आहे, म्हणून 11:15 जे आहे तर ती वेळ या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं आहे. म्हणून 11:15 हे त्याचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. मग आता 11:15 म्हणल्यानंतर काय होईल, 11:15 म्हणजे परत 2 हा शब्द आलाय, म्हणजेच 11 वाजायला 15 मिनिट काय आहेत कमी आहेत.
म्हणजे ही जी वेळ आहे ही वेळ 10.45 जी आहे ती वेळ दाखवत आली. आता क्वार्टर पास्ट 12 म्हटल्यानंतर ह्या पर्यायाचा जर आपण विचार करायला गेलो तर पर्यायानुसार जर इथं तर 11 वाजलेले आहेत म्हणून हा पर्याय पूर्ण चुकीचा आहे. आणि नेहमी परीक्षेमध्ये काय असतं, ह्या 4 ऑप्शन्स पैकी 2 पर्याय जे आहेत ते पूर्ण चुकीचे आहेत. ते चुकीचे असतात किंवा चुकीचेच असतात. तर हे पर्याय आपल्याला कळलं पाहिजे. आणि एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला कळलं नाही तर मग हे जे 2 ऑप्शन्स बरोबर आहेत त्या 2 ऑप्शन्स पैकी थोडं एक उत्तर जे आहे ते थोडं चुकीचं असतं आणि एक उत्तर पूर्ण बरोबर असतं. म्हणजे हा पूर्ण बरोबर जो ऑप्शन आहे तो आपल्याला शोधून गरजेचा आहे. क्वार्टर पास्ट 12 इथे आपण म्हणतो क्वार्टर पास्ट 12 म्हणजे 12 वाजल्याच्या नंतर क्वार्टर झालेला आहे म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. आणि म्हणून ह्या पर्यायाचं जे उत्तर आहे, ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पहिला पर्याय या ठिकाणी आहे आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपण कन्सिडर करू शकतो. आता पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत मगाशी आपण जे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्या प्रश्नावरती आपण चर्चा करत आहोत किंवा पाहूया. तर आता ह्याच्यामध्ये दुसरा जो प्रश्न आहे तर त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आता बघा, कंप्लीट द बिल बाय चूजिंग द करेक्ट टाइम. मग आता ह्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत बघा. आता दिस वन इज द मिनिट हँड किंवा लॉंग हँड आपण त्याला म्हणू शकतो. आणि दिस वन इज द शॉर्ट हँड किंवा ओव्हर हँड असं पण त्याला म्हणू शकतो आपण. तर बघा आता हा शॉर्ट हँड आहे आणि मग आता 8 वर जर हा शॉर्ट हँड आहे आणि 4 वर जर मिनिट हँड आहे तर आता मग कुठली वेळ आहे तर ही 8:20 वेळ आपल्याला असं टिक मार्क करावी लागेल किंवा त्या ठिकाणी आपलं ते उत्तर असू शकतं. तर आता इथे ह्या ठिकाणी पर्याय झाल्याची काही गरज नाही. तर आपण पुढचं एक उदाहरण बघूया. Which of the following clocks should the time 4:30? तर त्याच्या प्रतिमा थोड्याशा वेगळ्या असल्यामुळे हे आपण उदाहरण सोडवायला नको. तर याच्यामध्ये पुढचं जे उदाहरण आहे तर ते पुढचं उदाहरण पाहूया आपण. The duration of the examination is 1 hour and 30 minutes. The examination begins at 11 a.m. It ends at ... a.m. या ठिकाणी तर आपण जर ड्युरेशन परीक्षेचा जो कालावधी आहे तर या ठिकाणी परीक्षेचा कालावधी या ठिकाणी सांगितलेला आहे आपल्याला की 1 तास आणि 30 मिनिटाचा परीक्षेचा कालावधी या ठिकाणी आहे. आणि एक्झामिनेशन 11 वाजता जर सुरू झाली तर परीक्षा आपली किती वाजता संपेल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता इथं त्यांनी दिलेले 11 AM असं दिलेलं आहे. मग 11 AM जर दिलेलं आहे तर मग आता परीक्षेचा कालावधी जर 1 तास आणि 30 मिनिटाचा जर असेल तर 11 आणि 1 12 असतात. परंतु 12 नंतर AM ऐवजी PM होतंय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. निश्चित आता हे 2 पर्याय तर निश्चित नाही, हे चुकीचे आहे. परंतु AM आणि PM तिथं आपलं जंगल व्हायला नको किंवा वी शुडंट जंगल देअर म्हणून आपण PM जे आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे. आणि AM जर हा पर्याय आपण दिला तर आपलं उत्तर पूर्ण चुकणार आहे. आणि AM जे आहे इथं AM आहे परंतु उत्तरामध्ये मात्र पोस्ट मेरिडियम असं येणार आहे. म्हणून परीक्षेचा जो कालावधी आहे 1.5 तासांचा जर असेल तर आपली परीक्षा 12:30 संपणार आहे. म्हणजे हे प्रकर्षानं आपण लक्षात ठेवणं गरजेचं
आहे. तर आता अशा प्रकारे समजा चौथा प्रश्न आपण पाहिलेला आहे. आता बघा, आता इथं पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, इन द क्लॉक शोज द टाइम 5:05. मग आता वेअर विल यू ड्रॉ अवर हँड. मग आता बघा, हे जर आपण समजा हे जर या ठिकाणी आपण काढलं तर आता 5:05 म्हणजे 5:05 म्हणजे 5 वाजून गेलेले आहेत. आणि 5 वाजून गेल्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की 5च्या पुढं जो शॉर्ट हँड आहे आपला, शॉर्ट हँड जो आहे तो समजा 5:05 झालेले आहे. तर मग वेअर विल यू ड्रॉ अवर हँड असं म्हटलेलं आहे. आता बघा, या वेळेस मात्र आता बघा, आपण जंगल होण्यासाठी काय केलेलं आहे, तर लॉंग हँड किंवा पण त्याला मिनिट हँड म्हणतो, हँड जो आहे त्याचं पण त्यांनी लोकेशन दिलेलं आहे 12 आणि 1च्या मध्ये. असं जर आपण म्हणजे गडबडीमध्ये आपण बिटवीन 12 आणि 1 असं म्हणून ह्या पर्यंत उत्तर म्हणजे खून करू शकत नाही. परंतु त्यांनी आपल्याला सांगितलेलं जे आहे ते आवर हँड म्हणजे शॉर्ट हँड म्हणजे तास काटा कुठं आहे, तर बिटवीन 5 आणि 6 हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. तर मग आता इथं 4 आणि 5 पण आहेत. 4 आणि 5 जे आहे तर इथं आपल्याला म्हणता येऊ शकेल का, तर हे उत्तर पूर्णतः चुकीचं आहे. आणि 4, 5 आणि 6 जे आहे तर ते उत्तर आहे, कारण 5 वाजून गेलेले आहेत. त्यावेळेस अवर हँड जो आहे तो 5च्या थोडा पुढे जाणार आहे, म्हणून त्याचं उत्तर जे आहे 5 आणि 6 असं आहे. म्हणजे असं एवढं आपण तार्किक दृष्टिकोनातून प्रत्येक प्रश्नावरती चर्चा म्हणजे आपल्या मनात विचार करून आपण जे उत्तर हे दिलं पाहिजे. तर आता बघा, याच्यामध्ये उत्तर जो आहे, तर पुढचा प्रश्न जो आहे तो 6वा प्रश्न. आपण त्याच्यावरती विचार करताना कसा विचार करायचा आहे पाहूया. या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, तर रेल्वे टाइम टेबल सेज द ट्रेन अराइव्ह ॲट 14:20 PM. It means the train arrives at ... timing. Choose the correct alternative for the other sentence. आता ह्या उत्तरासाठी आपल्याला त्यांनी करेक्ट जे आहे तो ऑप्शन निवडायला सांगितलेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये द रेल्वे टाइम टेबल सेज द ट्रेन अराइव्ह ॲट 14:20 PM. It means the train arrives at, मग PM इथे त्यांनी सांगितलेलं आहे. मग इथं सुद्धा आपल्याला पर्यायामध्ये त्यांनी विचारलेलं आहे, इट मीन्स म्हणजे 14:20 तिथं ट्रेन स्टेशनवरती येत आहे. तर मग ती 12 तासाच्या घड्याळामध्ये किती वाजता तिथं आलेली असेल, तर त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला हे सांगावं लागेल किंवा लक्षात आणून द्यावं लागेल. आणि आपल्याला या उत्तराला 2:20 जे आहे ते आपल्याला या ठिकाणी त्याला टिक मार्क करणं गरजेचं आहे. मग आता पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. द लंच ब्रेक स्टार्ट फ्रॉम 1:45. लंच ब्रेक जो आहे स्टार्ट फ्रॉम 1:45 and the duration of lunch break is 40 minutes. Then the lunch break is between. आता 1:45 म्हणल्यानंतर 1:45 म्हटल्यानंतर तो लंच ब्रेक जो आहे तो किती वाजता होईल हे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, कळावं लागेल.
मग आता क्वार्टर टू वन म्हणजे आणखी काय व्हायचं आहे तर एक वाजायचे आहे. मग एक क्वार्टर म्हणल्यानंतर किती वाजलेत म्हणता येईल आपल्याला तर 12:45 क्वार्टर टू वन. जर आपण या ठिकाणी जर म्हटलं तर क्वार्टर टू वन म्हणजे 12:45 आणि नंतर मात्र काय होतंय हा लंच ब्रेक जो आहे तो किती मिनिटाचा आहे 40 मिनिटांचा लंच ब्रेक आहे. मग आता बघा 40 मिनिटानंतर जर समजा याच्यातले जर 15 मिनिट आपण वरती दिले तर ही जर एक होणार आहे आणि याच्यातले जर 25 मिनिट खाली राहिले तर मग 1:25 जे आहे ते म्हणजे उत्तर येणार आहे. मग आता कुठलं उत्तर म्हणता येईल आपल्याला तर 12:45 PM ते 1:25 PM त्या उत्तराला आपल्याला मार्क करावं लागेल. म्हणजे एवढी सावधानी आपल्याला जी आहे एखादं उत्तर ह्याच्यामध्ये असं पण असू शकतं की 2:25 आहे हे उत्तर सुद्धा बघा आता फक्त 2 आणि 1 यांचा फरक या ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजे तार्किकदृष्ट्या आपलं उत्तर बरोबर आपण करण्यासाठी तेवढं लक्षात ठेवून आपण केली पाहिजे. तर आता बघा त्याच्यानंतर the accident took place at noon, then what will be the correct alternate? जर दुपारी ऍक्सिडेंट झालेला आहे तर मग आता तो ऍक्सिडेंट जो आहे तो कधी झालेला असेल असा प्रश्न आपल्याला त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे. आता ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला काय म्हणता येईल तर बघा पहिल्यांदा आपण दुसरा पर्याय जर चूज केला तर हा पर्याय दुपारचा आहे का होऊ शकतो का पूर्ण दुपारचा होऊ शकत नाही. आणि सरळ सांगताना त्यांनी काय सांगितले हा दुपारी झालेला ऍक्सिडेंट मग इन द मॉर्निंग हे उत्तर तर पूर्ण चुकीचं आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा पूर्ण दुपारी आहे का नाही होऊ शकत म्हणून हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. म्हणून आपला पर्याय जो आहे ऍट 12 o'clock असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे नून आपल्याला या शब्दाचा अर्थ जो आहे त्या ठिकाणी कळणं गरजेचं आहे. If the short hand of the clock is on 3 and the long hand is on 12, then the time is मग आता बघा शॉर्ट हँडचं त्यांनी लोकेशन आपल्याला दिलेलं आहे आणि लॉंग हँडचं पण लोकेशन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. मग आता लॉंग हँडचं जे लोकेशन आहे ते 12 आहे आणि शॉर्ट हँडचं जे लोकेशन आहे इज ऑन 3. मग आता किती वाजलेले असतील टाइम इज मग आता बघा क्वार्टर टू पास्ट 3. क्वार्टरचा प्रश्नच नाही कारण लॉंग हँड जे आहे एक्झॅक्टली ऑन 12 and the short hand is exactly on 3. Then absolutely काय होणार आहे it is 3 clock असं उत्तर असणार आहे. तर मग अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचे उत्तर सांगता येऊ शकते. नंतर पुढचा जो प्रश्न आहे तर if the short hand is hand of the clock is almost on 2 and long hand is on 9, then the time is बघा आता आपण ज्यावेळेस आपल्याला गफलत होणार आहे किंवा आपल्याला लक्षात येणार नाही त्यावेळेस आपण आपलं क्लॉक त्या ठिकाणी कच्च्या रफ स्पेस मध्ये जरी आपण ते क्लॉक काढलं तरी आपल्याला ते जुळणार आहे. 12, 3, 6 आणि नंतर मात्र लॉंग हँड आणि शॉर्ट हँड. द शॉर्ट हँड ऑफ द क्लॉक इज ऑलमोस्ट ऑन 2. जवळ जवळ हा 1, 2, 4, 5, 6, 8, जवळ जवळ हा 2च्या जवळ आहे म्हणजे तो अजून 2च्या जवळ आलेला नाही. ऑलमोस्ट ऑन 2 and the long hand is on 9. लॉंग हँड जो आहे तो 9 वरती आहे. मग आता काय म्हणता येईल आपल्याला 10 minutes to 2, quarter to 2, 10 past 2, quarter past 2,
आता त्याच्यापैकी आपल्याला क्वार्टर टू 2 हे त्याचं उत्तर असू शकतं किंवा आहे. क्वार्टर टू 2 म्हणजे अजून 2 वाजण्यासाठी 1 क्वार्टर कमी आहे, म्हणून त्याचं उत्तर हा पर्याय क्रमांक 2 असणार आहे. आता 10 minutes to 2 जर असं असतं तर मग काय झालं असतं, तर हा जो लॉंग हँड आहे, हा जो लॉंग हँड आहे 10 minutes to 2, मग हा लॉंग हँड जो आहे हा इथं असा 10 minutes to 2. त्यावेळेस हा पर्याय जो आहे तो 1 नंबरचा पर्याय त्याचं उत्तर असतं. जर आता 10 past 2 मग आता जर 10 past 2 जर त्या ठिकाणी असतं तर आता मग 2 वाजलेले आहेत आणि 2 वाजल्यानंतर परत 10 झालेले आहे, म्हणजे एक हँड जो आहे तो इथं असता आणि 10 past 2 हा दुसरा जो लॉंग हँड आहे आणि शॉर्ट हँड आहे ते दोन्ही पण एकाच ठिकाणी त्या ठिकाणी असते, म्हणजे आपल्याला उत्तर हे करता आलं असतं. आणि क्वार्टर पास्ट टू म्हणल्यानंतर काय करावं असतं, तर या पर्यायामध्ये क्वार्टर पास्ट टू, तर क्वार्टर पास्ट 2 वाजल्याच्या नंतर परत क्वार्टर म्हणल्यानंतर तो लॉंग हँड जो आहे तो आपल्याला 3 वर दाखवता आला असता किंवा 3 वर आपल्याला असं पर्यायाचं जर विश्लेषण करता आलं किंवा पर्यायातून जर आपल्याला कळलं तर मात्र आपलं उत्तर निश्चित करत नाही. म्हणून प्रत्येक पर्याय कधी क्वचित प्रसंगी प्रत्येक पर्याय तार्किक दृष्टीने आपण चेक करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हा जो पर्याय आहे तो आपण ह्या प्रश्नाचं जे आहे 10व्या प्रश्नाचं जे आहे ते उत्तर आपण शोधू शकतो किंवा सांगू शकतो. अशा प्रकारे आपण 10 प्रश्न सोडवलेले आहेत. आता बघा, राजू वॉक्स इन द मॉर्निंग फॉर 45 minutes. He started walking at 5:45 till what time will he walk? मग आता तो किती वेळेपर्यंत चालतोय हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आता काय सांगता येईल किंवा काय म्हणता येईल अशा प्रश्नामध्ये आपल्याला, तर बघा आता राजू वॉक्स इन द मॉर्निंग फॉर 45 minutes म्हणजे साधारणपणे तो 1/2 आणि परत 1 क्वार्टर एवढं तो चालतोय. 45 minutes तो चालतोय. ही स्टार्टेड वॉकिंग ॲट 5:45 म्हणजे 6 वाजायला 15 मिनिट कमी असताना, म्हणजे त्यांनी चालायला सुरुवात केली 5:45 ला सुरुवात केली आणि 5:45 ला चालायला सुरुवात केल्यानंतर 5:45 तो किती वेळेपर्यंत चाललाय, परत तो 45 मिनिटं चाललेला आहे. म्हणजे साधारणपणे ह्याच्यातले जर आपण 15 मिनिट वरती दिले तर 6:30 राजू सकाळी चालेल. म्हणजे हे उत्तर पर्याय क्रमांक 4 आपल्याला नोंदवता येऊ शकतं किंवा आपलं त्याचं उत्तर 4 हे आहे. म्हणजे असा आपल्याला हा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता येऊ शकतो. त्याच्यानंतर आपण युसुफच्या प्रश्नावरती बघा, युसुफ has started his walk at 6:30. राजू सारखंच युसुफ सुद्धा हा 6:30 ला चालायला गेलेला आहे. तर बघा आता इट मीन्स चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मग आता त्यांनी 6:30 ला जर तो सकाळी गेलेला असेल चालायला तर मग आपल्याला कॉमन गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे किंवा कळाली पाहिजे की ही इज एन्जॉयिंग मूनलाईट वॉक. मग आता मून कधी सायंकाळी आहे म्हणून हा पर्याय जो आहे तो पूर्ण चुकीचा आहे. म्हणजे त्यांनी काय दिलेलं आहे 6:30 AM दिलेला आहे, म्हणून मूनलाईट हा पर्याय पूर्णतः चुकीचा आहे. ही इज ऑन इव्हिनिंग एक्सरसाइज. इव्हिनिंग एक्सरसाइज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येत नाही, कारण इव्हिनिंग एक्सरसाइज जे आहे ती सुद्धा हा पर्याय सुद्धा पूर्णतः चुकीचा होईल किंवा चुकीचा असू शकतो. He has gone for his morning walk.
मग आता हा पर्याय आपल्याला बरोबर म्हणता येईल. एक्सरसाइज इज नीडेड फॉर हेल्दी लाईफ हा पर्याय. तर म्हणजे आता बघा हे बरोबर आहे, एक्सरसाइज इज नीडेड फॉर हेल्दी लाईफ. अरे पण आपल्याला विचारलंय काय हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. म्हणजे तो सकाळच्या चालण्यासाठी गेलेला आहे हे आपल्या कॉमनली लक्षात आलं पाहिजे. एक्सरसाइज इज नीडेड हेल्दी लाईफ हे निश्चित बरोबर आहे, परंतु सकाळी तो गेलेला आहे वॉकिंगला हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि आपण त्याचं उत्तर या ठिकाणी हे टिक मार्क केलं पाहिजे. म्हणजे दिशाभूल करण्याचा जो आहे विषय, तो दिशाभूल करण्याचा विषय हा उत्तरांमधून केला जातो. मग हा आपल्या निश्चित लक्षात आला पाहिजे आणि आपली दिशाभूल झाली नाही पाहिजे. तर या ठिकाणी मला एक गोष्ट म्हणजे सांगायची वाटते. प्रत्येक गोष्टीमध्ये बघा एक जो म्हणजे कंडक्टर आहे तर सॉरी एक जो म्हणजे विद्यार्थी आहे स्टुडंट त्याला नवीनच एसटी मध्ये जॉब मिळाला. मग एसटी मध्ये जॉब मिळाल्यानंतर काय झालं तर त्याला म्हणजे पहिल्यांदा चांगल्या पद्धतीने त्यांनी महिना 2 महिने व्यवस्थित जॉब केला. जॉब केल्यानंतर मग काय झालं तर त्याची कमी पगाराची नोकरी असल्यामुळे ती नोकरी सुटली. नोकरी सुटल्यानंतर मग परत त्याने ऍप्लिकेशन केल्यानंतर त्याला गव्हर्नमेंट जॉब मिळाला. परंतु सवय अशी झाली मधल्या काळामध्ये की जोपर्यंत तो क्लार्क झाल्यानंतर त्याच्या खुर्चीजवळ एक माणूस उभा करावा लागायचा. काय गंमत व्हायची की त्याला ते लिहित असताना म्हणजे मागून हलवावं लागायचं. म्हणजे हा सवयीचा परिणाम कुठला झाला तर साधारणपणे एसटी मध्ये काम करत असताना त्याला परत जॉब बदलल्यामुळे म्हणजे त्याच्यातून सांगायचं एवढंच आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर प्रॅक्टिस केली तर तुमचे प्रत्येक प्रश्न जो आहे परफेक्ट होणार आहे. आणि सवयीचा जो परिणाम आहे चुकीच्या सवयी असतील किंवा काय असतील तर ते आपल्याला सोडून देणं गरजेचं आहे. ओके, तर बघा इफ द क्लॉक शोज दॅट टाइम 10:05 वेअर यू विल ड्रॉ आवर हँड. आता बघा मग आता 10:05 म्हणल्यानंतर आपण बघा नाही कळलं की तो प्रश्न आपण साधारणपणे 2 वेळा वाचणे, 2 वेळा प्रश्न वाचन करणे. प्रश्न कळला नाही की तो प्रश्न 2 वेळा वाचायचा. त्याच्यानंतर तरी सुद्धा जर तुम्हाला तो प्रश्न कळला नाही तर तुम्ही उत्तरातून जाण्याचा प्रयत्न करायचा. उत्तरातून जाणे थोडक्यात पर्यायातून जाणे, पर्यायातून जाणे. जर तुम्ही अशा पद्धतीने जर गेला तर तुम्हाला निश्चित प्रश्न सोडवणं सोपं जाऊ शकतो किंवा तुम्हाला तुमच्या पूर्वानुभवावर आधारित तो प्रश्न सुटू शकतो. तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं इफ द क्लॉक शोज दॅट टाइम 10:05 10:05 where you will draw our hand 10:05. मग 5 वाजून 10 मिनिटं झालेले असते बघा. 10:05 हा जो आहे हा शॉर्ट हँड आहे. हे 5 वाजलेले आहेत आणि नंतर 10 मिनिटं ही झालेली आहेत. मग आता तो काय म्हणतो वेअर यू विल ड्रॉ आवर हँड. म्हणजे आता 5 हा जो आवर हँड आहे हा जो शॉर्ट हँड आहे तो तुम्ही कुठं काढणार असा आपल्याला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. मग आता आवर हँड जो आहे तो 5 वाजून गेलेले आहे नंतर 5च्या आणि 6च्या पुढे असणार आहे. म्हणूनच पर्यायाचं उत्तर 1 आहे. परंतु आपण काय होणार आहे गडबडीत 5 वाजून 10 मिनिटं म्हणल्यानंतर हे जे लॉंग हँडचं जे आहे तेच आपण 2 वाजून 10 सुद्धा करू शकतो. आणि 4 आणि 5 ला सुद्धा आपण आपल्या लक्षात न आलं जर नाही तर आपण 4-5 ला सुद्धा क्लिक करू शकतो. हे उत्तर आपण पूर्णतः चुकीचं आहे. म्हणजे अशा 2 पूर्ण बरोबर 2 पूर्ण थोडेफार चुकीच्या उत्तरांमध्ये आपल्याला अशा पद्धतीने तार्किकदृष्ट्या आपल्याला त्याचं उत्तर हे लिहावं लागतं. तर बघा त्याच्यानंतर 14वा प्रश्न जो आहे तो पिरियड ऑफ 15 मिनिट इज कॉल्ड. मग काय दिलं जातं पिरियड ऑफ 15 मिनिट्स इज कॉल्ड. 15 मिनिटचा जो पिरियड आहे 60 मिनिटाचा जो पिरियड आहे
त्याला आपण काय म्हणतोय, एन आवर म्हणतोय. 1 सेकंद जो आहे त्याला आपण सेकंड्स म्हणतोय. आता क्वार्टर कधी म्हणतोय आपण, 15 मिनिटाच्या पिरियड साठी क्वार्टर्स म्हणतोय. आणि मग हाफ एन आवर पिरियड ऑफ 15 मिनिट इज क्वार्टर, 15 मिनिट क्वार्टर आहे. आणि हाफ एन आवर कधी म्हणतोय आपण, तर 30 मिनिटाला आपण हाफ एन आवर असं म्हणतोय. म्हणून त्याचं उत्तर जे आहे अ क्वार्टर असं आपल्याला अधोरेखित करता आलं पाहिजे, करता आले पाहिजे. तर यानंतर जो आहे तो 15वा प्रश्न, पिरियड ऑफ 30 मिनिट जो आहे तर हा सुद्धा आता प्रश्न आपण घेतलेला आहे. तर 30 मिनिट्स म्हणल्यानंतर हाफ मिनिट, हाफ एन आवर, हाफ पास्ट, क्वार्टर म्हणजे 15 मिनिट, हाफ मिनिट म्हणजे हे चुकीचं आहे. आणि मग हाफ हाफ एन आवर त्या पिरियड ऑफ 30 मिनिट्स इज कॉल्ड. मग हाफ एन आवर 30 मिनिटाच्या पिरियडला आपण हाफ एन आवर असं म्हणू शकतो. तर हे प्रश्न खूप सर अर्ली इन द मॉर्निंग. मग आता बघा, रितर वेक्स अर्ली इन द मॉर्निंग, मग आता कुठला पर्याय बरोबर आहे त्याच्यामध्ये. आता रितर टायमिंग या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. 4 पर्यायामधून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की बघा, रिता नूनला तर उठू शकत नाही, मॉर्निंग म्हणल्यानंतर तुम्ही उठणार नाही. त्याच्यानंतर बघा 7 PM आहे, 6 PM आहे, म्हणजे हे दोन्ही पण टाइम जे आहे ते मध्यान्होत्तरचे आहेत. म्हणजे थोडक्यात PM चे आहे, पोस्ट मेडिकल जे आहे ते टायमिंग आहे. म्हणून 7 AM जे आहे त्याचं उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. या ठिकाणी आपण ते घेणं गरजेचं आहे. तर बघा आता त्याच्यानंतर जो आहे तर व्हॉट टाइम डज द क्लॉक शो. आपण या ठिकाणी सांगितलं होतं की बघा, घड्याळ दाखवून आपल्याला प्रश्न कुठला विचारला जाऊ शकतो किंवा आपण घड्याळामध्ये टायमिंग झालेलं आहे. व्हॉट टाइम डज द क्लॉक शो, देन 20 past 8. 20 past 8 हा एक पर्याय आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तर 8 past 20. मग हा जो पर्याय आहे आपल्याला सांगता येईल की हा पर्याय चुकीचा आहे. आणि बघा आता आपलं जंबल करण्यासाठी परत एकदा 8:22 हा पर्याय सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, नन ऑफ अबोव. तर 20 past 8 हा जो आहे हा पर्याय या प्रश्नाचा उत्तर होऊ शकतो. म्हणजे 8 पूर्ण वाजलेले आहेत आणि त्याच्यानंतर 20 एवढे मिनिट्स झालेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर चांगल्या पद्धतीने सांगता येऊ शकतं किंवा आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, मत करू शकतो. आता बघा पुढचा जो 8वा प्रश्न आहे, ऍट 3 o'clock इन द आफ्टरनून व्हॉट विल बी द टाइम इन 24 hours क्लॉक. मग आता बघा यामध्ये दुपारच्या 3 वाजता 24 तासी घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत किंवा त्याचं टायमिंग जे आहे ते कसं सांगितलेलं असेल. मग आता आपल्याला या ठिकाणी सांगता येते किंवा कधी पण आपण कॅल्क्युलेशन करत असताना काय करतोय, दुपारी 12 नंतर जे आहे किंवा 13, 14, 15, 16, 17, 18, 19 म्हणजे आता 13 जर असतील तर 1 वाजलेला असतो, 14 जर असतील तर 2 वाजलेला असतो, 15 जर असतील 3, 4, 5, 6, 7 अशा प्रकारे आपल्याला आपण म्हणू शकतो. म्हणून मग दुपारी 3 वाजता जे आहे तर या ठिकाणी 15 वाजलेले असतील. या उत्तरावरती आपल्याला काय करावं लागेल, टिक मार्क करावी लागेल. त्याच्यानंतर at 9 o'clock in the evening, what would be the time in 24 hours? 9 वाजता संध्याकाळी 9 वाजता 24 तासी घड्याळामध्ये किती टायमिंग झालेला असेल असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला परत एकदा आता जे आपण कॅल्क्युलेशन केलं होतं
त्या कॅल्क्युलेशनच्या पद्धतीने समजा 12 आणि 9 बरोबर 21 जे आहे हा टायमिंग त्या ठिकाणी झालेला असेल किंवा आपल्याला अशा पद्धतीने सांगता येऊ शकतो. हा प्रश्न तसं पाहिलं तर जरा सोपा आहे, परंतु गडबडीत मात्र आपण टिक मार्क करताना चुकीच्या पद्धतीने टिक मार्क करत असतो आणि मग त्यामुळे आपल्याला तो मार्क गमावण्याची वेळ येऊ शकते किंवा येते. तर आता बघा त्याच्यानंतर 20वं जे उदाहरण आहे तर 4:30 राईट दिस टायमिंग वर्ड्स. मग बघा आता हाफ पास्ट 3, क्वार्टर पास्ट 3, हाफ पास्ट 5, हाफ पास्ट 5 जे आहे ते चुकीचा पर्याय आहे. हाफ पास्ट 4 आहे, मग हे इथं 5 येणार नाही. हाफ पास्ट 3 सुद्धा ही 3:30 ही वेळ दर्शवते आणि क्वार्टर पास्ट 3 म्हणल्यानंतर ते मात्र 3:15 ही वेळ दाखवतोय. आणि हाफ पास्ट 4 जे आहे तर ही वेळ जी आहे पहिला पर्याय दर्शवतोय, म्हणून त्याचं उत्तर जे आहे तर पहिला पर्याय आपल्याला बघता येऊ शकतोय किंवा देता येऊ शकतोय. तर त्याच्यानंतर आता फाइंड द ऑड ऑप्शन. ज्या पद्धतीने आपण सांगितलं होतं मगाशी प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतात, तर बघा पुन्हा एकदा हा प्रश्न इथं ऑड ऑप्शन आलेला आहे. आता बघा काय करता येईल त्याच्यामध्ये, तर ऑड ऑप्शन मध्ये तर 7 जे आहे, 11 जे आहे, 2 जे आहे, ही तीनही वेळ जे आहेत these timings follow 24 hours clock. 12 तास घड्याळामधल्या वेळ आहेत आणि ही एकटीच जी आहे 17ची जी वेळ आहे ही 24 hours क्लॉक जे आहे त्याच्यातली वेळ आहे. म्हणून या ठिकाणी 17 ही जी वेळ आहे ती ऑड ऑप्शन म्हणून आपल्याला म्हणता येऊ शकते. तर अशा प्रकारे हे प्रश्न असू शकतात. बरेच प्रश्न जेवढा आपण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे आपल्याला माहितीच आहे. मग या सर्वातून जर आपल्याला जेवढे आपण जास्त उदाहरणं सोडू तर वेटेज 1 किंवा 2 प्रश्नांच वेटेज जे आहे ते या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. तरी सुद्धा जेवढी उदाहरणं आपण सोडू तर तेवढे उदाहरणं आपले नक्की होऊन आपल्याला या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते करेक्ट त्या पद्धतीने नोंदवता येऊ शकतात, मार्क टाकता येऊ शकते. करेक्ट टाइम शोन इन द क्लॉक फ्रॉम द ऑप्शन्स. मग आता बघा इथे एक ऑप्शन दाखवलेला म्हणजे एक क्लॉक दाखवलेला असणार आहे आणि त्या क्लॉक मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की त्या क्लॉक मध्ये कोणती वेळ जी आहे ती दाखवली जाऊ शकते किंवा दाखवलेली आहे. मग आता बघा 1 past 5 तर 1 past 5. मग आता समजा त्याच्यामध्ये जर समजा आपण इथं जर समजा 1 past म्हणजे 1 मिनिट झालेला आहे आणि इथं शॉर्ट हँड जो आहे तो 5 वरती असणार आहे. म्हणजे 1 past 5 हा पर्याय आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतो किंवा म्हणजे 5 वाजून 1 मिनिट झालेला आहे आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतो. आणि समजा 5 past 1 जर असेल तर जो शॉर्ट हँड आहे तो या ठिकाणी 1 वर असणार आहे आणि 1 वाजून परत 5 मिनिट झालेली आहे म्हणल्यावरती दोन्ही पण शॉर्ट हँड आणि लॉंग हँड हे दोन्ही सुद्धा या ठिकाणी 1 वरती असणार आहेत. त्यानंतर 25 past 1 25 past 1 म्हणल्यानंतर मात्र काय होणार आहे तर 25 past 1 म्हणल्यानंतर त्या ठिकाणी 25 past 25 past 1 म्हटल्यानंतर त्या ठिकाणी 1 वाजल्यानंतर 1 जे आहे ते समजा एक शॉर्ट हँड जो आहे तो शॉर्ट हँड समजा या ठिकाणी जर घेतला आपण
आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कळलेलं आहे. आपण आता या हा काही प्रश्न नाही समजा, पण 25 पासून 1 म्हणजे नंतर या ठिकाणी 1 2 3 25 पास्ट 1 4 5 6. मग आता किती 25 युनिट्स या ठिकाणी दाखवले जाणार आहेत आणि 1 जो आहे तो या ठिकाणी दाखवलेला जाणार आहे. 25 पास्ट 1 हा सुद्धा पर्याय आपण टॅली करून बघू शकतो, किंवा किती बाळगलेले आहेत ते ऍक्च्युली आपल्याला याच्यामध्ये लक्षात येईल किंवा कळेल. त्यानंतर तर अशीच काही उदाहरणं जी आहेत तर ती आपण आणखी काही उदाहरणं जी आहेत या ठिकाणी पाहूयात, किंवा काही उदाहरणांचा सराव थोडासा आपण जर केला तर आपण आणखीन चांगल्या प्रकारे या प्रश्नांची उत्तर जी आहेत ती देऊ शकतो किंवा करू शकतो. तर यामध्ये आता पहा, which clock shows the time 1/4 PM. आता या ठिकाणी घड्याळ दाखवलेलं आहे आणि हे सरळ सरळ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला. मराठीतून पण हा प्रश्न विचारलेला आहे. तर 8:15 जी वेळ आहे तर ते कोणतं घड्याळ दर्शवतोय. तर मग आपल्याला हे 8 जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येऊ शकतं. तर अशा उदाहरणांचा खूपसा सराव जर आपण घेतला तर आपल्याला या प्रश्नांचा म्हणजे विचार करून आपल्याला ह्याच्यावरचा एक प्रश्न असू द्या किंवा आणखी 2 प्रश्न असू द्या, आपला प्रश्न उत्तर चुकू शकणार नाही. आणि सरावातून आज आपण या ठिकाणी थांबूयात आणि अशा पद्धतीने तुम्ही सराव करू शकता.